एक अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे। या घटनेनं संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते। आपल्या आईच्या कुशीजवळ रात्रभर रडून होता एक चिमुकला। आपली आई आपल्याकडे नाहीये आता आणि ती कधीच आपल्याकडे येऊ शकणार नाही याची जराही माहिती या चिमुकल्याला नव्हती। आईच्या मृतदेहाजवळ बसून रात्रभर हा चिमुकला रडत बसलेला होता। संपूर्ण प्रकार काय घडला पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजून हे चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर 31 डिसेंबर रोजी गौरवची पत्नी घरात मृत अवस्थेत आढळून आली। तेव्हापासून तो फरार होता। पोलीस त्याचा शोध घेत होते। पत्नीची हत्या करून फरार झालेल्या तरुणानंही आपलं आयुष्य संपवलं। मात्र आईच्या मृतदेहा शेजारी लहान बाळ रडत बसलेलं होतं। गुरुग्राम इथं राहणाऱ्या एका तरुणानं उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील मेट्रो स्टेशनवरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। गौरव शर्मा असं आत्महत्या केलेल्या 23 वर्षीय तरुणाचं नाव आहे। गौरव याच्यावर त्याच्या पत्नीची हत्या केल्याचा संशय होता, कारण 31 डिसेंबर रोजीच त्याची पत्नी घरात मृत अवस्थेत आढळली होती। मिळालेल्या माहितीनुसार मूळचा उत्तर प्रदेशातील आग्रा येथील असणारा गौरव शर्मा हा आपल्या पत्नी आणि मुलासह गुरुग्राम येथील DLF परिसरातील एका इमारतीत वास्तव्यास होता। 6 महिन्यांपूर्वीच तो या घरात राहण्यासाठी आला होता। मात्र 31 डिसेंबर रोजी गौरवची पत्नी घरात मृत अवस्थेत आढळून आली। तेव्हापासून तो फरार होता। पोलीस त्याचा शोध घेत होते। अटकेच्या भीतीनं गौरव शर्मा तिथून गायब झाला आणि त्यानं देखील ट्रेन समोर येऊन आत्महत्या केलेली आहे। ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात देखील कैद झाली होती। पत्नीच्या हत्येनंतर गौरव शर्मा घरातून पळून गेला। या घटनेची माहिती मिळताच पोलीस DLF परिसरात दाखल झाले। तेव्हा त्यांना घरात गौरवच्या पत्नीचा मृतदेह आढळून आला, तर त्याचं लहान मूल आपल्या आईच्या मृतदेहा शेजारी रडत असल्याचं दिसून आलं। दरम्यान गौरवनं त्याच्या पत्नीची कोणत्या कारणामुळे हत्या केली हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत।